राज ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत घेऊ. लोकसभेला राज ठाकरेंनी सपोर्ट केला होता, विधानसभेला त्यांना वेगळं लढावं लागलं. आता पुन्हा बघा, राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय. काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत आणि त्याच्याविषयी मला आता मत व्यक्त करायचं नाही. लोकसभेत, विधानसभेत, आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही, गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे. दबाव आहे आमच्या लोकांवर, मराठी लोकांवर. आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिस्तत बसले असतील तर त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे. आम्ही काय बोलणार? आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था, मग महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका याच्यामध्ये कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभं राहून आपली ताकद आजमावायची असते. त्याच्याकडे तुम्ही मग महायुती, महाविकास आघाडी, ही आघाडी त्या म्हणून बघू नका. आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ.